स्वर्गीय उल्हास उषा किशोर कठाणे यांचे स्मृतिप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। अखिल सोशल वर्क ग्रुपचा उपक्रम। किशोर कठाणे आणि सौ उषा कठाणे यांचे सौजन्य। असा जन्म लाभावा, चंदनाचा देह व्हावा, गंध जरी संपला तरी सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा। आपल्या जीवनात काही अत्यंत महत्त्वाची माणसं असतात। त्या माणसांशिवाय जगण्याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही। अशा वेळी आपल्या रक्तामासाचा गोळा भर तारुण्यात आपल्याला सोडून जातो, तेव्हा आई वडिलांवर दुःखाचं मोठं डोंगर कोसळतं। परंतु अशाही दुःखाच्या डोंगरामध्ये न डगमगता, निराशेच्या गर्तेत न जाता, स्वतःला सावरत आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजातील मुलांप्रती आपलं काही दायित्व आहे, त्यांना आपलं काही देणं आहे, या भावनेतून काही माणसं जगत असतात। असंच कठाणे दाम्पत्य यांनी आपल्या मुलाला जरी देवाने बोलावून घेतलं असलं तरी त्या दुःखाच्या गर्तेत न थांबता मुलांना आपण देणं लागतो, या भावनेतून त्यांनी नुकताच लाखणी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अखिल सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित केला। आजच्या दिवशी 5 एप्रिल 2023 ला श्री किशोर कठाणे आणि सौ उषा कठाणे यांचा एकुलता एक मुलगा उल्हास भर तारुण्यात अचानक दुर्घटनेमध्ये निघून गेला। या दुःखाचं डोंगर या उभय दाम्पत्यावर होतं, तरीही त्यांनी या दुःखाचं बाऊ न करता समाजाप्रती आपण किती संवेदनशील आहोत हे त्यांनी दाखवून दिलं। आठविता सहवास आपला, पापणी ओलाविली, विनम्र होऊनी आम्ही, अर्पितो आज श्रद्धांजली, आज श्रद्धांजली। लाखणी येथील पेन्शनर्स सभागृहामध्ये संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उल्हास किशोर कठाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली। लाखणी तालुक्यातील शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा अखिल सोशल ग्रुप व किशोर कठाणे व सौ उषा कठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखणी येथील गट शिक्षणाधिकारी श्री सुभाष बावनकुळे, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री नरेश टिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री पुंडलिकजी राघोरते व किसलवाडा येथील केंद्रप्रमुख शालिकरामजी कांबळे विचारपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात लाखणी तालुक्यातून उत्तीर्ण आणि पात्र झालेल्या 13 विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि पालक वृंद देखील उपस्थित होते। या कार्यक्रमात गुणी विद्यार्थ्यांचा पालकांचाही सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर लाखणी तालुक्यातील प्रेम रशेश कुमार फटे हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये लांब उडी आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये विजयी झाला। सध्या तो बिहार येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे। या प्रित्यर्थ त्याचे आई वडील रसेश फटे आणि सौ फटे यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। उल्हास उषा किशोर कठाणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचा उद्देश सांगताना उल्हासचे वडील श्री किशोरजी कठाणे म्हणाले, कौतुक सोहळा करताना मला मनस्वी आनंद होता, परंतु इयत्ता 5वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा, नवोदयच्या आणि स्कॉलरच्या विद्यार्थ्यांचाच का सत्कार करायचा? मित्रांनो, मला माहीत आहे जी पहिली दुसरीचे लहान मुलं असतात ते गोंगाट कथम कोणीकडे अडगडीकडे त्यांचा वर्ग किंवा असं ठेवलेलं असतं, त्यांच्याकडे लक्षही तेवढं दिलं जात नाही। परंतु खरं विकासाची पायरी ही असते आणि प्रथमतः कोरी पायटी असताना त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर भर उमेदीने गरुड झेप घेतील, कारण त्यांची पाठी कोरी असल्यामुळे त्यांना अवधी प्रगती करण्यास बराच असतो आणि म्हणून यांचा सत्कार करावा असा मला वाटतं। कदाचित मोठे मोठे डिग्री आणि गुणवंत विद्यार्थी असतात, परंतु मोठेपणी यश
संपादन केल्यानंतर त्यांचं कौतुक करणं, परंतु त्यांना पुढे वाव नसतं. आणि म्हणून माझा हा प्रयास होता की इयत्ता 5वीच्याच मुलांचा स्पर्धा परीक्षेत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा आहे. या कार्यक्रमात बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी पुंडलिकजी राघुर्ते सर म्हणाले, आमच्या सरांना वाटलं असेल कदाचित त्यांचे स्वप्न साकार व्हावं, त्यांचे विचार साकार व्हावेत म्हणून हा एक सोहळा गुणवंतांचा आयोजित या ठिकाणी केलेला आहे. या पूर्वी बरेचदा मी लाखनी पंचायत समितीला विस्तार अधिकारी असताना गट शिक्षणाधिकारी, आपल्या इथं गट विकास अधिकारी होते, बरेचदा बोलावलं आम्हाला की तालुका स्तरावर अजूनपर्यंत आपल्या लाखनी स्तर तालुका स्तरावर गुणवंताचा सत्कार झाला नाही. थोडंसं वाईटही वाटते, व्हायला पाहिजे होतं, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणा आज या ठिकाणी लहान लहान मुलांना मंच या ठिकाणी मिळालेला आहे आणि या ठिकाणी हा उत्साह सोहळा पार पडणार आहे. असं कदाचित असेल आणि म्हणून या जीवनातील त्याचा रोग विविध पातळीवरचा पूर्ण करण्याच्या आधी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि जो उल्हास होता अखाने परिवाराच्या जीवनातला तो कुठेतरी त्या क्षणी मावळला आणि यामधून कुठेतरी हे संपावं, हे विसरावं आणि नवीन उमेदीनं त्याच्या मातापित्यांनी जीवन जगावं आणि हे जीवन जगत असताना कुठेतरी आपल्याला त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कुठेतरी गुणवंत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण निर्माण व्हावा, त्यांना जिद्द मिळावी आणि त्याचं जीवन गुणवंत विद्यार्थ्यांचं जीवन उज्ज्वल व्हावं या अपेक्षेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी श्री किशोर कठाणे आणि सौ उषा कठाणे यांनी मचारणा येथील सरपंचा सौ आचल फटे यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तकं भेट स्वरूपात दिली. या प्रसंगी 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती आणि नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या सत्कार करण्यात आला. यात कार्तिकेय वसंता डेकाटे, राज कैलास भिलावे, माही ओमप्रकाश दिवटे, श्रेया शिसराज सिंगंदुडे, ओजस्वी दिगंबर फुंडे, सुहाना सुभाष चवडे, प्रियांशी चंद्रपान झलके, यश युवराज सेलुकर, समृद्धी चैतन्येश्वर कडुकार, रुद्राक्ष हारून सारंगपुरे, नीरज विनायक कुडापे, रेहान्स दिवाकर शेंडे व राष्ट्रीय खेळाडू प्रेम रसेशकुमार फटे यांचा सत्कार करण्यात आला. चला तर आपण प्रत्यक्ष गुणवंतांचा सत्कार सोहळा पाहूया. नवोदय आणि शिष्यवृत्ती दोन्हीमध्ये यश संपादन केलेले असे 3 विद्यार्थी आहेत. फक्त नवोदयमध्ये 8 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आणि स्पेशल शिष्यवृत्तीमध्ये 1 आणि नॅशनल राष्ट्रीय स्तरावर खेळलेला विशेष विद्यार्थी आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. असे एकूण 13. तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी आमंत्रण करतो कार्तिकेय वसंता डेकाटे या विद्यार्थ्याने नवोदय आणि शिष्यवृत्ती दोन्ही परीक्षांमध्ये यश संपादन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्याला मी विनंती करतो त्याने स्टेजवर यावं. अध्यक्ष महोदय आणि मान्यवरांना मी विनंती करतो की ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. राज कैलास भिलावे, राज कैलास भिलावे आदित्य
दोन्ही येतात. पालक असतील त्यांचे गाईड असतील शिक्षक ते सुद्धा मार्गदर्शक शिक्षक असतील हमारे माही ओमप्रकाश जोडे हिने सुद्धा 90 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे. खराडी विद्यालयाचे हे केंद्रीय विद्यार्थी आहे माही ओमप्रकाश जोडे शिक्षक असेल मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षक राठोड सर. विद्यार्थी आहे खराडी विद्यालयाची हिने 90 परीक्षेमध्ये यश संपादन केलेले आहे. तिच्या वनिता रावे मॅडम आणि जोशी दिगंबर कुंडे ही नवोदयला यश प्राप्त केलेलं आहे 90 परीक्षेमध्ये आणि खराडी शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिच्या पालकांनी सुभाष चौडे सुहाना सुभाष चौडे पालकांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. चंद्रकांत 90 परीक्षेमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी आहेत. युवराज शेलुकर 90 परीक्षेमध्ये यांनी यश संपादन केलं. यश त्याचे आई बाबा आणि मार्गदर्शक शिक्षक श्री राठोड सर. कडूकर नवोदय विद्यालय पाचगाव येथे शिक्षण घेत आहे. तिचे आई बाबा आणि विद्यार्थी रुद्राक्ष सारंगपुरे नवोदय विद्यालयासाठी प्राप्त झालेला आहे. त्याच्या नीरज विनय कुडापे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंडळातील विद्यार्थी आहे. हा नवोदयासाठी पात्र झालेला आहे. हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मी आपणास विनंती करतो आहे. यांनी पुढे बिहार त्याचे आई बाबा योगिता आणि उच्चवडी आणि धाव स्पर्धेमध्ये गेलेला आहे आणि त्यांनी जिल्हा विभागीय स्तर आणि स्टेटवर सुद्धा त्यांनी या आधीच यश संपादन केलेलं आहे असा हा विद्यार्थी. लाखनी यांना मी आमंत्रित करतो आहे अध्यक्षीय मार्गदर्शनासाठी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गट शिक्षणाधिकारी श्री सुभाष बावनकुळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, त्याचं यश तेवढं वाचायचं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण म्हणजे माझ्या सहित मी पण एक पालक आहे, आपण पण पालक आहात. एक म्हण आहे, कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन. दुसरं जे आहे की कर्म करत जायचं, फळ आपोआप मिळेल. पण फळ मिळेल की नाही
याची चिंता करत करत जर आपण प्रयत्न केलो तर मात्र आपल्याला त्या प्रयत्नांना यश कमी मिळेल. मग आम्ही सांगितलं की आपल्या पाल्यांच्या यशासाठी आपण प्रयत्नशील असावं, कंटिन्युअस सतत प्रयत्नशील असावं. त्याचं फळ मिळणारच. फळ मिळेल की नाही याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. हे टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण सगळे प्रयत्नशील असावं. आपले पाल्य यश संपादन करतील. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. याचे छोटे छोटे जे मुलं आहेत 4थी 8वी मधले जे नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन केलं, यानंतर हे विद्यार्थी कधी मागे येणार नाही. कार्यक्रमाचा शेवट करताना उल्हासची आई सौ उषा कठाणे म्हणाली, पण माझे हे एवढे सगळे बांधव बसलेले आहेत, त्यांचा आमचा ऋण आहे. ते कदाचित माझ्या शब्दांनी थोडंसं कमी होईल अशी अपेक्षा करते. आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या गट शिक्षकांनी सुचवलं त्याबद्दल मी आमच्या अखिल सोशल ग्रुपच्या वतीने आणि आमच्या कठाणे परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय पिचकुले साहेब यांनी सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन स्थान ग्रहण केले त्याबद्दल आमच्या ग्रुपच्या वतीने आणि परिवाराच्या वतीने त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय राघवते साहेब यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या स्थळी ते आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आमच्या ग्रुपच्या आणि परिवाराच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे केंद्रप्रमुख श्री कांबळे सर यांनी सुद्धा अगदी एका शब्दात होकार देऊन कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि कुठेतरी काहीतरी बोलण्याची संधी भेटावी लागते आणि तेव्हा आपल्याला आपलं मन मोकळं करता येतं. 2 वर्षाआधी आमच्या जो परिस्थितीने घाला घातला किंवा ते विधिलिखित असेल, येतात जातात निसर्गात सुरूच असते. पण या कठीण प्रसंगात ज्यांनी आमचं सांत्वन केलं आणि जगण्याचं बळ दिलं, यांच्यासाठी मी आणि माझे मिस्टर किशोर कठाणे आयुष्यभर ऋणी राहणार. प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर आदरणीय खटे सर, माझे मिस्टर, यांना बऱ्याचशा गोष्टी माझ्या मुलांनी शिकवल्या. बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळे तो सदैव आमचं प्रेरणास्थान राहील आहे आणि राहणार. बोलायचं तर बरंच आहे, पण काही सुचत नाही आहे. तर मी पुन्हा एकदा कोणाचं नाव चुकलं असेल पण माझ्या विनंतीला मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन पुनश्चा सगळेजण उपस्थित झाले. माझ्या परिवारातले माझे मित्र मैत्रिणी आणि माझे शिक्षकगण, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि यानंतर सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि आम्हाला जगण्याचं बळ द्या अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच माझं आभार प्रदर्शन संपवते. पेन्शनर्स सभागृह येथे संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संचालन श्री सुरेश लांडगे, तर प्रास्ताविक श्री किशोर कठाणे, तर आभार सौ उषा कठाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल सोशल वर्क आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मदत केली.
आज लाखणी येथील पेन्शनर्स सभागृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. स्वर्गीय उल्हास किशोरजी कठाणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा संपन्न झाला. TVS दस्ताकडून स्वर्गीय उल्हास उषा किशोर कठाणे यांना विनम्र अभिवादन करताना एवढंच म्हणावंसं वाटते, सहवास जरी संपला स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उल्हास तुझी आठवण येत राहील, उल्हास तुझी आठवण येत राहील. TVS दस्ताकडून स्वर्गीय उल्हास किशोर कठाणे याला विनम्र अभिवादन.